सरपंच हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे बीड कोर्टाचे आदेश। कृष्णाच्या नावावर 5 वाहनं तसंच धारूर आणि केजमध्ये बँक खातं। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांमध्ये गुप्त भेट। जुन्नर बाजार समितीत दोघांमध्ये चर्चा सुरू। जुन्नर न्यायालयाच्या उद्घाटनावेळी अजितदादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला झापलंय। इमारतीच्या पाहणीवेळी स्वच्छतेवरून अधिकाऱ्यांना विचारलाय जाब। लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार। लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन याची तपासणी होणार। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेतूनच वगळणार, सूत्रांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याविरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर कोकाटेंच्या पोस्टरला जोडे मारत निषेध आंदोलन। मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी। जात प्रमाणपत्रासाठी 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। सीईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अंतिम संधी। सीईटी प्रवेशावेळी प्रमाणपत्र अर्जाच्या पावतीवर निश्चित झालेला प्रवेश रद्द होऊ नये यासाठी मुदतवाढ। आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला करत गोळीबार। 7 पोलिसांवर 100 ते 150 जमावाचा हल्ला तर एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण। मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीनं सुटका।